माझ्या जाऊबाईंनी आणि आम्ही मिळून केलेली ही सांबार वडी. चला बघूया. नमस्कार, मी अश्विनी. आज आपण बघणार आहोत विदर्भातली तसेच नागपुरातली हिवाळ्यात केली जाणारी खास अशी पारंपरिक रेसिपी सांबार वडी. ही खास हिवाळ्यात करतात आणि त्यासोबत श्रीखंड खातात. खूप छान कॉम्बिनेशन लागतं हे. तर आपण यासाठी घेतो आहे पहिल्यांदा वरचं जे पुडाचं साहित्य करायचं आहे त्यासाठी बेसन म्हणजेच डाळीचं पीठ, त्यात तिखट, हळद, मीठ, ओवा हे असं सगळं साहित्य घेऊन आपण ते आता एकजीव करणार आहोत. हे एकजीव केल्यानंतर त्यात कडकडीत तेलाचं मोहन घालून चमच्याने प्रथमतः एकजीव करूया आणि त्यानंतर हाताने चांगलं एकसारखं लावून घेतलं की मग ते त्यातमध्ये पाणी टाकून व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे. एकसारखं छान असा हा गोळा झाल्यानंतर बघा तुम्हाला दाखवते, हा अशा पद्धतीतला गोळा व्हायला हवा, म्हणजे ते पारी फाटत नाही आपली. स्वच्छ धुवून सुकलेला सांबार म्हणजेच कोथिंबीर आणि हे त्याला लागणारं साहित्य मसाल्यासाठी हिरवी मिरची, लसूण, आलं हे दिसतंय. त्यानंतर आपण कांद्याच्या फोडी करून घेतल्या आणि हा सांबार म्हणजेच कोथिंबीर हे आपण मिक्सरला आता वाटून घेणार आहोत. फार बारीक वाटायचं नाही, साधारण जाडसरच राहू द्यायचं, म्हणजे दाताखाली त्या मसाल्यासोबत ते खाताना आला मसाला की खूप छान लागतो. तर पहा, लसूण, आलं, हिरवी मिरची, कांदा हे सगळं वाटण आपण तयार करणार आहोत. हे तयार झालेलं वाटण असं काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये, म्हणजे टाकायला बरं पडतं. यानंतर हे सगळं मसाल्यासाठी लागणारं साहित्य आहे. आपण तेलामध्ये मोहरी टाकून घेतली होती आणि त्यात हा मसाला चांगला परतल्यावर त्यामध्ये आपण हळद, तिखट, त्यानंतर धणेपूड असं साहित्य घालून त्याला पुन्हा चांगलं परतवून घेणार आहोत. हे परतवून घेतल्यानंतर यात थोडी खसखस घालायची. खसखस शेवटी यासाठी घालायची की ती जळून जाणार नाही आणि त्याचा स्वाद कमी होणार नाही अशाने. यात आपण आता काजू घालतोय. काजू नंतर आपण यामध्ये बेदाणे घालणार आहोत, म्हणजे मनुका. त्यानंतर खोबऱ्याचा किस आहे, त्यानंतर दाण्याचा कूट आहे. हे सगळं साहित्य घालायचं आणि परतवायचं. यात थोडंसं मीठ पण घालतोय आपण आत्ता, की थोडंसं मग पाणी सुटलं किंचित आणि परतवलं की चव लागते. आणि यात आता साखर घालतोय. साखर घातल्यानंतर त्यानंतर लिंबू पिळायचं आणि पुन्हा एकजीव करून परतवून घ्यायचं. आणि यात आपण हे कोथिंबीर म्हणजेच सांबार घालतोय. थोडी थोडी करत सगळी व्यवस्थित घालून घ्यायची आणि चांगलं कोरडं होईपर्यंत परतवून घ्यायचं. ह्या माझ्या सासूबाईंचा हात देखील लागला यात. त्या म्हणत होत्या की थोडंसं अजून खोबराकीस घालूया. मग आम्ही थोडासा खोबराकीस, दाण्याचा कूट, धणेपूड वगैरे असं जे साहित्य जे पुन्हा घातलेलं होतं थोडंसं वाढवलं. आम्ही ही रेसिपी सगळेजणी मिळून करतोय. आम्ही एक गेट टुगेदरच्यासाठी जमलो होतो तेव्हा मोठ्या प्रमाणात करायची होती, तर आम्ही सगळेजण असं मिळून प्रत्येकाच्या हात त्या रेसिपीला लागले. आता तुम्हाला हे दिसलं मगाशी की मी दह्यामध्ये गोडा मसाला घातलेला होता आणि ते साहित्य ठेवलेलं आहे बाजूला. आता आपण पारी लाटून घेतोय. पारी छान मऊसूत झालेल्या मिश्रणाची लाटायची, हलक्या हाताने लाटायची. आणि हे लाटल्यानंतर मग याला आपल्याला दह्यात जो कालवलेला मसाला असतो तो हलक्या हाताने आपल्याला इथे लावून घ्यावा लागतो. असा छान हलक्या हाताने पसरवून लावला की दह्यातल्या त्या मसाल्याने त्या पारीला एक वेगळीच आंबटसर अशी छान चव येते. हा पूर्ण पसरवून घेतलेला आपला हा मसाला आहे सगळीकडे एकसारखा, आणि हलक्या हाताने एक एक करत हे फोल्ड घालायचे असे. आणि हे असं सगळं फोल्ड घातल्यावर अशी जी लांबसर वडी झाली ती हलक्या हाताने कापून घ्यायची. आणि जर पहिल्यांदाच कोणी करत असेल तर यासाठी दुसरा एक मसाला असतो पारीला लावायचा, तो पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हे बघा, आमच्या स्वयंपाक आलेल्या मावशीसुद्धा राहिलेल्या वड्यांना आम्हाला मदत करतायत. त्यांनी काय केलं की लावलेल्या त्या साहित्यावर एका जागी मसाला घातला आणि त्याच्या फोल्ड मारल्या. ही एक पद्धत आहे अजून सांबार वडी करण्याची. आणि
असा हा थोडासा मैदा लावून याची तोंड अशी बंद करण्यात येतात, जेणेकरून तळताना तो मसाला बाहेर येऊ नये. आणि आलाही समजा येतोच थोडासा, पण काही हरकत नाही, तेल काही हे होत नाही, चव बदलत नाही तेलाची. ह्या अशा एक पद्धतीच्या ह्या दुसऱ्या वड्या आहेत. ह्या वड्या करायच्यासाठी आपण तेलात गोडा मसाला घालतो आणि तो पारीला लावतो. असा हलक्या हाताने आपण पसरवून घेतो आणि मग यावर आपण काय करतो, कोथिंबिरीचा जो मसाला आहे म्हणजेच सांबार मसाला तो असा घालतो आणि सगळीकडनं व्यवस्थित घातल्यानंतर फक्त 2 फोल्डमध्ये आपण ही वडी तयार करतो आणि त्याची काठं जी आहेत ती तोंड सगळी बंद करतो आणि ह्या वड्या तयार करतो. ह्या वड्या म्हणजे याने तेल पण खराब होत नाही आणि प्लेट्समध्ये द्यायला पण छान वाटतात. किंवा 2 वड्या दिल्या, 3 वड्या दिल्या, चला छान वाटतं त्याच्यामध्ये. आता आपण कढईत तेल घातलेलं आहे. तेल चांगलं व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्यात वड्या घालतो आहे. ह्या वड्या घातल्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला वड्या दिसतील. ह्या आपण तळून तुम्हाला दाखवते. ही एक छोटी वडी तळलेली आणि ह्या बाकीच्या मध्ये कापून केलेल्या वड्या अशा खरपूस रंगावर छान लालसर तांबूस रंगावर तळून घ्यायच्या. याची चव छान लागते. छान तयार झाल्या. ही एक वडी छान तयार झालेली. हा श्रीखंड आणि ह्या तयार झालेल्या वड्या, हा जेवणाचा बेत. ह्या तयार झालेल्या छानसर छोट्या छोट्या वड्या श्रीखंडासोबत मस्तपैकी बेत होतो याचा. कधी त्यासोबत दही पण घेता येतं आणि अशा ह्या सुंदर वड्या दिसतात. आणि ह्याच प्रकारचा मसाला तुम्ही करून बघा आणि अशाच पद्धतीने जर केला तर तुम्हाला ह्या वड्या अप्रतिम चवीच्या मिळतील. हे बघा, ही सगळी मंडळी आमची बच्चा कंपनी सगळी खायला बसली आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब